काय म्हणतात दत्ताजी, बोलवलं? हा, जरा बोलायचं होतं. म्हणजे शुभ्राचं म्हणणं असं आहे की आज तुझ्यामुळे माझा मित्र परत आला. हे शुभ्राचं म्हणणं आहे का तुमचं आहे? ती होती तुझा फोन आला तेव्हा. तिने पाहिलं काय काय केलंस तू ते. त्याचा न दुखवता दोघांचा मान ठेवून तू सगळं सांभाळत जबाबदारीचा वागलास तू, असं तिला वाटतंय. हा, आणि मलाही पटतंय ते. अरे बापरे, म्हणजे मग त्याबद्दल काय थँक्स बिंक्स द्यायला बोलवलंयस की काय मला शुभ्रा तू? बस काय असं आभार बिभार औपचारिक म्हणून मला परक करू नकोस हा शुभ्रा. आपल्या परक्याचा प्रश्न नाही आहे. तुझे काय केलंस ना त्यासाठी आभार मानायलाच पाहिजे, नाही का शुभ्रा? हो बरोबर. आभार नको हो दत्ताजी, तुमचे आशीर्वाद असू द्या फक्त. दिवाळीचे पेंडिंग राहिलेत आशीर्वाद, तेवढे द्या आधी. आणि काय दत्ताजी, तुमचा मित्र तो माझा मित्र. मी जे काय केलं ते आपल्या माणसासाठी, हो की नाही दत्ताजी? सॉरी दत्ताजी, सॉरी. दत्ताजी, पण एक सुचवायचं होतं. काय? नाही, काका काकू जरी तुमच्या सांगण्यावरून परत आले असले तरी दुखावलेत जरा. किंवा ते आनंदी राहतील असं काहीतरी करूया. ते जे काय झालंय ते त्यांना आठवणार नाही, त्यांना वाईट वाटणार नाही, असं काहीतरी करूया, हो ना? टीम माहिती आहेत ना, मी शुभ्रा आणि सोहम, काका काकू आणि दत्ताजी. मी आणि आसावरे, जिथे मदत लागेल तिथे. मदत करणं हा काय स्वयंपाक आहे? प्रत्येकाने आपापलं करा. हा, शुभ्राने आल्या आल्या सांगितलं काका काकू किती दिवस राहणार आहे तिकडे. काही कल्पना नाही रे, पण तू विषय काढू नकोस बाबड्या, त्यांना वाईट वाटेल उगीच. अरे आई, सोहम तुम्ही पण या ना, मेंढीकोट खेळतोय. चला. सोहम तू इथे, आपण एका टीम मध्ये. सोहम, टीम माहिती आहे ना? तू, मी आणि शुभ्रा, काका काकू दत्ताजी. बघू बाबा. अय्या, किती छान पत्ते आलेत तुम्हाला. चला खेळा. माझा हात झाला पहिला. अय्या, किती हुशार आहात तुम्ही. आणि यात कसली आली हुशारी? सोम्या, पहिला हात आमचा झालाय. विचार करून खेळ. आजोबा, तुम्ही आणि कारखानीस काका चिटिंग करताय. एकमेकांना ना काहीतरी खाणाखुणा करताय. आम्ही कशाला काय खुणा करू? काही बडबडतो. मला नाही खेळायचंय. सोहम, इट्स ओके. अरे पहिला तर हात झालाय, अजून पूर्ण गेम बाकी. आणि बघ, हा गेम आपणच जिंकणार. अरे बाबड्या, चिडतोस कशाला एवढा? कम ऑन सोहम, इट्स अ गेम. हरला की लागला पळ काढायला. कोंबडीच्या, तू माझा राहतोयस ना? पळपुटे वडा काय करतोयस? हे काय करतोयस तू? पान नीट टाक ना. अरे नीट दिसत नाही रे मला. चष्मा कुठे तुझा? सापडला नाही अजून? नाही ना, त्या गडबडीमध्ये कुठेतरी हरवला तो. माझा चष्मा लाव आणि खेळ. हा, आणि तुझे पत्ते शेजारी पाजारी बघतायत, ते जरा सांभाळ. अरे कोणत्या शेजाऱ्याबद्दल बोलतोयस तू? हा चिटिंग कधीच करणार नाही. थँक्यू काका. तुम्ही सगळे सरबत पिणार आहात का कॉफी करू? हा, कॉफी चालेल. मला पण दे. आई तुम्ही बसा, मी आणते. नको बाळा,
खेळ, मी आणते करून. लगेच आले. हा घ्या. ओके ओके ओके. खेळा. थांबा येणार आहे. गुड. हो हो हो. सोहम मार. सोहम ऐ शबात, क्या बात आहे. आता मी तुमची लकी चाम, मला दे ना पत्ता टाकायला. वा सर, रेड रोजेसचा बुके. सर, आता रे मॅनसाठी. तिचा काय संबंध? सर असं काय करता? प्रपोज करताना रेड रोजेस देतात ना? सर, म्हणजे तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं सांगून टाकणार. ये! ढेंके-ढेंके, ढेंके सर, काय पिडीस का तू? रस्त्यावर असं करतात का? आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे ते. सर, पण मी त्यांना आज प्रपोज करणार आहात का? नाही ग बाई, ते कोणीतरी दिला मला, तो गाडीत ठेवायला चालवतो, तू पाडलास खाली. आय एम सो सॉरी सर. पण माझी काही चूक नाहीये, सगळ्या चष्म्यामुळे झालं. कोणाचा चष्मा आहे जरा? कारखानीस काकांचा आहे. काल बिचारे माझ्या गाडीत विसरले मला. हो ओके सर, मी जाते सर. ए! काकांच्या आयुष्यात या वयात सगळं ब्लर झालंय. काम चुकार, कधी वेळेवर येत नाही. काय हे अय्या असावरी ताई, ये नाहीये. अगं मला वाटलं आमची कामवाली बाईच आली. या बायका दिवाळीला सुट्ट्या घेतात आणि आपली पंचायत होते. काय ग, तू काही मागायला आलीयस की काही द्यायला आलीयस? नाही, मी काही द्यायला किंवा मागायला नाही आले ग. मला ना तुझ्याशी जरा बोलायचं होतं थोडं. म्हणजे प्रज्ञा, काका काकू दिवाळीत आमच्याकडे. अगं तुमच्याकडे कसे येतील ते तर गेले गावी गावी गेले. अगं मीच त्यांना म्हणाले, एरवी तुमची दगदग होते ना, मग दिवाळी आहे तर जाऊन या. अगं यावेळी तर 2-3 महिने राहणार तिकडे. आपल्या माणसात गेले ना की जरा बरं वाटेल त्यांना. आणि काय ना ताई, मम्मी पप्पा म्हणजे पिकलं पान आहे, कधी पटकन गळून पडतील ना सांगता येत नाही. प्रज्ञा, असं अभद्र बोलू नये ग. एनिवे, अगं दोघं गेल्यानंतर ना घर पूर्ण साफ केलं मी. अगं दिवाळीची साफसफाई केवढी लांबली. दुखतीये कंबर माझी. ताई, तू तेवढी पांघरुणाची घडी घालायला मदत करशील का ग? आणि तू टिपॉय पण साफ कर हा प्लीज. अगं सकाळी मम्मींचा फोन येऊन गेला, व्यवस्थित पोचले गावी. आणि गावी काय छान हवाय म्हणे. आणि पप्पा तर इतके खुश आहेत ना की काय सांगू तुला. प्रज्ञा, ते दोघं आमच्या घरी आहेत. काल तुमचा वाद झाला आणि ते दोघं जण घरातनं निघाले. सगळं कळलंय मला. काय? अगं कोणी सांगितलं तुला? आणि आमच्यात वाद झाला कोण म्हणाल? मम्मी की पप्पा? बघितलंस ना, माझी बदनामी करण्याशिवाय दोघांकडे काही काम उरलेलं नाहीये. गावी मुकाट्याने जायचं सोडून आले तुमच्याकडे आणि आता माझ्यावर खोटं नाटक घालतायत. नाही प्रज्ञा, अगं ते काहीच म्हणत नाहीयेत. उलट ते तुझीच बाजू मांडतात अजूनही. पण मी कालपासून त्यांची अवस्था बघतेय ग प्रज्ञा. स्वतःचं घर सोडून असं राहणं खूप कठीण आहे ग त्यांच्यासाठी. तुला सुद्धा जड झाले असतील ना, तर तू सुद्धा हाकलून दे घरातून. काहीतरीच काय बोलतेस तू प्रज्ञा? अगं मला कशाला जड होतील ते? जसे बाबा तसे काका काकू. अगं ते तुलाही त्यांच्या मुलीसारखं मानतात. जे काही तुमच्यात झालं असेल, जो काही तुला राग आला असेल, सगळं विसरून त्यांना जवळ कर ग प्रज्ञा. हे असावरी ताई, हे असतं फालतू लेक्चर द्यायला आलीस का तू? मला ते दोघं या घरात नकोय. जाऊन जा त्या. प्रज्ञा, असं नको बोलूस ग. त्यांनी ऐकलं ना तर पार खचून जातील ग ते. अगं तुझ्याशिवाय सुनील शिवाय कोण आहे त्यांना? आहे ना सहजीवन सोसायटी आणि तुमच्यासारखे दयाळू शेजारी. अगं रोज वार लावून जेवले ना तरी सुद्धा काम होऊन जाईल. तुझं बोलून झालं असेल ना तर निघ तू आणि माझा निरोप दे त्यांना. प्रज्ञा, हे प्रज्ञा ऐक ना, मी नाही देणार आहे तुझा निरोप त्यांना. तू मला ताई म्हणतेस ना, मग माझं ऐक ना. चल ना, त्यांना घेऊन ये. झालं गेलं सगळं विसरून जा. त्यांना आपल्या घरी घेऊन ये ग. प्रज्ञा, तुला माहिती आपण किती भाग्यवान आहोत. आपल्याला आपल्या आई वडिलांसारख्या सासू सासऱ्यांचा सहवास लाभतोय, त्यांचे आशीर्वाद मिळताय. हे बास झालं ताई.
वकिली करून झाली असेल ना तर निघ तू. प्रज्ञा ग, मी जातेच आहे. तू असं नको करू, ऐक ना माझं प्रज्ञा, चल ना त्यांना, चल माफ कर त्यांना, हवं तर त्यांना घेऊन ये, त्यांना घरी चला म्हण. मी पाहिजे तर हात सोडते तुझ्यासमोर. अगं ताई, उठ उठ. तू मला एवढं हात जोडून सांगतेस तर तुझं मला ऐकावंच लागेल ना. पण असावरी ताई, माझी एक छोटी अट आहे ग. काय काय सांग मला. माझ्या पाया पडून नाक घासून दोघांनी मला सॉरी म्हणायचं. तरच या घरात घेईन मी त्यांना. एवढं करायला सांगशील ना त्यांना? प्रज्ञा, मान्य असेल तर सांग, नाहीतर माझ्यासाठी दोघं गेले. गेले म्हणजे गावी नाही, वर गेले. खबरदार कारखानीच घराबाहेर पाऊल टाकशील तर. अरे बाबा, मी घराबाहेर जात नाहीये. रात्री झोपण्यापुरते आम्ही दोघं तुलवा काकूंकडे जातोय. अहो, माझी सून आणि लेक टूरवर आहेत. घरात मी एकटीच आहे. सगळ्या खोल्या रिकामी आहेत. म्हणून म्हटलं उगीच तुम्हाला अडचण नको ना. कोणी सांगितलं तुम्हाला आम्हाला अडचण होते म्हणून? दोन मित्रांमध्ये कशाला पडता? अहो, मी कुठे पडले, तेच म्हणाले म्हणून. काय रे, मित्र म्हणतोस ना, इथे राहायला जड होते तुला. तुझ्या घरी मी आलो असतो तर असंच केलं असतं. तसं नाही रे बाबा, पण आमच्यामुळे सोहमची अडचण होते ना. घर माझं आहे. सोहमला जर अडचण होत असेल तर त्याला घराबाहेर जायचं सांगतो. सोम्या, कोंबडीच्या. अहो नको नको. तू सोहमला काही बोलू नकोस. अरे, आमच्या सुनेनं आम्हाला घराबाहेर काढलं तेवढं पुरेसं नाही का? ते मला सांगू नकोस. आधी तुझं सावा नाट ठेव. नमस्कार दत्ताजी. नमस्कार काका. आज काय दारात उभं राहूनच गप्पा मारताय? अय्या अभिजित राजे, तुम्ही यावेळी कसे काय? तुमच्याकडे आलेत का ते? मग कशाला नसते जाऊ कशा? अगं बाई, अहो काका, काय झालंय? हे तू आत्ता विचारतेस? या कारखानीचं डोकं फिरलंय. कसा वागतोय बघ. हो, माझंही डोकं फिरायची वेळ आली हो. गेली 2 वर्ष माझं रेस्टॉरंट इतकं मस्त चाललंय, पण लॉसच दाखवत. काय कळतच नाही काय झालंय ते. मला वाटतं काहीतरी अकाउंट्स मध्ये घोळ असला पाहिजे. बरं, मला त्यातलं काही कळत नाही. मला असं कळलंय की तुम्ही दोघं त्यातले तज्ञ आहात. तर तुम्ही मला जरा प्लीज मदत कराल का? अरे हो, एवढंच ना, करू की मदत. चालेल ना रे? बरं, ठीक आहे. घ्या. हे बघ दत्ता, इथे बजेटमध्ये हा खर्च दाखवलाय, पण दुसरीकडे कुठे मेन्शन केलेला दिसत नाही. त्यामुळे टॅलीच होत नाही. म्हणजे घोळ आहे. तुझा फार मोठा घोळ नाहीये. मी बघतो जरा. हे बघ, हे बघ, इथे सुद्धा अमाऊंट व्हेरी करते. तेच म्हणजे घोळ आहे ना. तुला काय कळतंय का यातलं? नाही. मग कशाला मध्ये मध्ये बोलतोय? आमचं काम आम्हाला करू दे. नाही, तुम्हीच करा दत्ताजी. पण मला माहिती आहे ना, घोळ आहे. अकाउंट्स मध्ये काहीतरी गडबड आहे. पण
काय आहे, मला ना कोणी विश्वासातलं माणूस मिळत नाही हो, नाही आपलं असं. अरे काही मदत हवी असली ना तर आम्ही करू की. तू कशाला टेन्शन घेतोयस? नाही काका, मला ना म्हणजे अशी अशी मदत नकोय, मला ना प्रोफेशनल हेल्प हवी आहे. आता तुमचा एवढा छान अनुभव आहे अकाउंट्स मधला, तर तुम्ही जर रेग्युलर अभीज किचन मध्ये येऊन तिथले सगळे अकाउंट जर का नीट हँडल केले तर म्हणजे अर्थात प्रोफेशनल फीज घेऊन. हा म्हणजे पगार घेऊन म्हणतोस का? हा म्हणजे मला मदत होईल ना. चालेल ना, काहीच हरकत नाही माझी. तर तुमची तयारी आहे? हो हो. काय सांगताय काय? थँक्यू थँक्यू काका, थँक्यू व्हेरी मच. अहो फार मोठे उपकार होतील तुमचे माझ्यावर. मग आता मी असं करतो, मी या फाईल्स अभीज किचन मध्ये घेऊन जातो. तुम्ही तिथेच येऊन बघा व्यवस्थित, चालेल ना? हो हो चालेल. फार मोठं टेन्शन गेलं माझं तुमच्यामुळे. येतो काका. बरं बरं, ये ये. येतो दत्ताजी. अगं ऐकलंस का? काय हो? अगं मला नोकरी मिळाली. उद्यापासून अभिजित राजेंकडे जायचे. त्यांना माझ्या मदतीची गरज आहे. बरं झालं बाई, देव पावला. दत्ता, आता सोमवरच सगळा भार पडणार नाही. मी आहे आता. काका तुम्हाला उशीर होईल, निघा तुम्ही. असावरी मला टेन्शन आलंय ग. बऱ्याच वर्षात नोकरी केली नाही ना, घरची कामं जमतात मला, पण हे जमेलचं वाटत नाही. अरे काल तो फायली घेऊन आला होता ना, त्या अकाउंट्स मध्ये चुका दाखवल्यास की पटापट. असावरी अभिजित राजांना कळवतेस का? मला नाही जमणार. आई काहीही कळवणार नाहीयेत. तुम्ही त्यांना कमिट केलं ना काका, मग आता तुम्हाला जावं लागेल. हो काका, आता एवढं बोललाय तर जा ना. अगं पण माझ्यामुळे त्याचं नुकसान नको व्हायला. अहो त्यांचं नुकसान होण्यापासून वाचवलं तुम्ही आजोबा. आणि अभिजित राजांनी स्वतः तुम्हाला मदतीसाठी बोलवलं की नाही? अहो हिशोबामधले घोळ शोधायला त्यांना बहुतेक वेळच नसेल, आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला बोलवलंय. आता त्यांना मदत करायला नाही म्हणणार आहात का तुम्ही? अहो त्यांनी इतकं केलंय आपल्यासाठी, त्यांना मदत तर करायला हवीच ना. अरे ती मूर्ख प्रज्ञा काहीही बोलून गेली म्हणून गोंधळल्यास का तू? तिला काय काडीची अक्कल. लक्ष देऊ नको तिच्या बोलण्याकडे. हे बघा काका, तुम्ही आजचा दिवस जा, आज काम करा. आणि आज तुम्हाला असं वाटलं ना की तुम्हाला नाही जमत आहे, तर मग आपण तुम्हाला हवं तसं करू, पण आज जा. बर, येतो मी. ऑल द बेस्ट. सांभाळू ना काका. हो हो. नीट या. हा हो. ग्रँडपाज फ्रेंड, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. तुम्ही कसं केलं तिथे? अजून कोणी आलाय का? काय आणू तुमच्यासाठी? काय खायला आणू? पाणी आणते, थांबा. विश्वास, पाणी आण रे घरात. काय आणू तुम्हाला? नाही मला काही नको. मी इथे खाण्यासाठी नाही आलोय. मी इथे कामासाठी आलोय, म्हणजे जॉब साठी. जॉब? या 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 कारखानेस काका, नमस्कार. मला उशीर तर नाही ना झाला? चेचे, तुम्ही अगदी वेळेत आहात. आणि इथे तुमच्यासाठी तरी वेळेचं बंधन नाहीये. घ्या घ्या घ्या, पाणी घ्या. बरं का काका, हे सगळे माझे एम्प्लॉईज, यांना मी माझे फॅमिली मेंबर्स समजतो. हो की नाही मॅडी? येस सर. वेलकम टू अभीज किचन फॅमिली ग्रँडपाज फ्रेंड. पण सर, हे इथे काय काम करणार? बरंच काय. यांचा सपोर्ट, यांचं गायडन्स माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे मॅडी. या काका, तुम्हाला सगळं नीट दाखवतो मी. या. विश्वास, विश्वास सर, माझी जागा त्यांना देतात, पण ते इथे काय जॉब करणार? मॅम, सर त्यांना चेअर दाखवू देत, म्हणजे मॅनेजरचा जॉब असेल. हो.
अरे पण मॅनेजर तर मी ऐकली. हो पण आता एक मिनिट, मी माझी बॅग इथे ठेवू का? हो, काहीच हरकत नाही. सो काका, ही तुमची कामाची जागा. इथे बसून तुम्ही काम करू शकता. कशी? छान. या, मी तुम्हाला किचन दाखवतो. सावकाश, मी तुम्हाला आपलं किचन दाखवतो. हे आपलं किचन, हे आपलं छोटंसं ओव्हन आहे. हा सगळा सेक्शन आहे. व्हेजिटेबल्स वगैरे कट केलेले इथे ठेवलेले असतात. इकडे 2-3 गॅस आहेत. हे आपले मेन शेफ संदीप पाटील, गडिंग्लजचे आहेत. उत्तम शेफ आहेत. हे त्यांचे असिस्टंट. मॅम, सर सगळ्यांशी ओळख करून देत आहेत. म्हणजे अभिस किचनचे नवे मॅनेजर हेच असतील. या काका, हे आपल्या अभिस किचनचं मेन रजिस्टर. याच्यात आपण सगळ्या ऑर्डर्स नोट करतो, मग शेवटी हिशोबाला बरं पडतं. एकच मिनिट. विश्वास, माझं पेन. मॅम, तुमचं पेनही गेलं आणि सरांनी त्यांची सगळ्यांशी ओळखही करून दिली. पण सरांनी याची काही कल्पना दिली नव्हती का? अरे हो, महत्वाचं राहिलं. तुम्हाला अकाउंटच्या फाईल दाखवायच्या आहेत ना? या, माझ्या केबिन मध्ये. विश्वास, माझा जॉब सुद्धा गेला. कोण आहे? नमस्कार दत्ताजी. तू अचानक इथे कारखानीच बरा आहे ना? असावरी. काय बाबा? अगं हा अचानक इथे आला, कारखानीचं काय झालंय? अहो काय झालं काकांना? ठीक आहेत ना ते? तरी मी सांगत होतो, नको नोकरी. तुम्हाला ऐकतच नाही. मी येऊ का तुमच्या बरोबर? तू थांब, मी जातो. अहो, कोणी कुठे जायची गरज नाही, कोणी कुठे यायची गरज नाही आहे. कारखानीस काका मजेत आहेत. ते आपलं काम चोख करतात आणि त्यांच्या येण्यामुळे मला खूप मदत झालेली आहे. हो बरं आहे, तर तू इथे का आलास? घाबरलो ना मी. अहो, घाबरायची गरज तुम्हाला नाही हो, मला आहे. फार टेन्शन आलंय हो मला. विचार करून डोकं फिरायची पाळी आली. तुम्हाला कसं सांगू तेच कळत नाही मला. नाही सांगायचं तर नको सांगू. अहो, एखाद्या मित्राला सांगू नको तर कोणाला सांगू? अहो सांगा ना, काय बोलायचं तुम्हाला? बोला ना पटकन. वाट लागली आहे, वाट. अहो, जगभरातले सगळे पदार्थ आहेत रेस्टॉरंटमध्ये, पण ऑर्डर कसली येते? आसावरी घरगे, वालाचा बिर्ड. अहो, टेन्शन आलंय. रेस्टॉरंटला टाळं नको लागायला. अगो बाई, शुभ बोललं चप्पल चोरा. हॉटेल बंद झालं तर माझ्या मित्राची नोकरी जाईल ना. वा दत्ताजी, हॉटेलला टाळं गेल्याचं काही नाही. काकांच्या नोकरीची काळजी आहे तुम्हाला? हा, तसं नाही, तुझी सुद्धा काळजी वाटते ना. आणि विश्वास सगळेच बेकार होतील. मला वाटलंच होतं कधी ना कधी हा दिवस येणार. तुझं लक्षच नव्हतं हॉटेलवर. सारख्या टवाळ्या करायच्या नाही तर फिरत बसायचं. तसं नाही हो बाबा. तुझं काय आहे? मी त्याच्याशी बोलतोय ना. तुझा हात सरबत घेऊन ये त्याच्यासाठी. हो आणते. हा, उगाच मध्ये बडबड करते. कुठे होतो मी? ते माझं रेस्टॉरंटकडे लक्ष नाही आणि मी टावळा काय करत फिरत असतो असं म्हणत होतात तुम्ही. एकदम बरोबर. नाही हो, माझं लक्ष आहे रेस्टॉरंटकडे. पण लोकांनी चक्क पाठ फिरवली आहे, येतच नाहीत कोणी. हे बघ, एक काम कर, एक चांगला शेफ ठेव जेवण बनवण्यासाठी. तुम्ही म्हणताय तसा एक शेफ मी माझ्या बरोबर घेतला आणि त्याला जर का कळलं की मी जे काय पदार्थ बनवतो ते लोकांना काही आवडत नाहीत आणि हे जर त्यांनी बाहेर सांगितलं तर तुझ्या नावाचा बट्ट्याबोळ होईल. परिणाम काय? लोक माझ्या रेस्टॉरंटमध्ये येणार नाहीत ना. कुणीच येणार नाही. तू छान बनवतोस सगळे पदार्थ. तुझ्या हॉटेलचं सगळं टेस्टी असतं. नाही ते आहे दत्ताजी, पण काय आहे, लोकांना आता तेच खाऊन कंटाळा आलाय ना. मला तर काळजी वाटते दत्ताजी, माझा तो कार्यक्रम तो सुद्धा माझ्याकडनं जाईल की काय असं काळजी वाटते मला. फार वाट लागली हो माझी. तुला नक्की काय शिकायचंय? मला ना
घरगुती अस्सल मराठी म्हणजे आपल्या घरात आपण बनवतो ना तसले पदार्थ शिकता आले तर मजा येईल. असा शेफ कोण असेल जो तुला शिकवेल आणि बाहेर बोंबाबोंब करणार नाही? नाही, तो घरचा असला पाहिजे. म्हणजे स्वयंपाकघराची अन्नपूर्णाच हवी ती व्यक्ती. एक आहे माझ्या नजरेत. डन, मी तयार आहे. मग हरकत नाही, मी शिकवीन तुला घरगुती पदार्थ. तुम्ही? मी नाही तर दुसरं कोण मिळणार तुला? मी खाऊही शकतो आणि चांगला स्वयंपाकही बनवू शकतो. माझ्याकडे शिकलास ना, आता हॉटेल बाहेर रागा लागतील तुझ्या. नाही, पण तुम्ही माझ्यासाठी इतक्या वेळ उभं राहून काम करणार किचन मध्ये, म्हणजे भाज्या चिरणार, टोमॅटो चिरणार, तांदूळ निवडणार, हे बघून शुभ्रा, आसावरी, सुलभा काकूंना किती आनंद होईल ना, म्हणजे तुमच्या हातात असा झारा पकडलेला पाहून. आणि हिला, प्रज्ञाला जर कळलं तर म्हणजे तुम्ही या सोसायटीमध्ये एकदम फेमसच होणार. नाही, मग मी नाही शिकवू शकत. असं करू नका दत्ताजी. अहो, तुम्ही नाही तर कोण शिकवणार मला? घ्या सरबत घ्या. साखरेऐवजी गुळ घातलाय थोडा, आणि थोडी वेलची पण घातली. हा, डोकं शांत झालं ना की सुचेल तुम्हाला काहीतरी. माझी खात्री आहे तुम्ही आणि बाबा मिळून काहीतरी उपाय शोधूनच काढाल. साखरेऐवजी गूळ, ओहो, आणि वेलचीची चव तर इतकी मस्त लागते ना. हे असं सर्व ठेवायला हवं आम्हीच किचन मध्ये. हे काळ्या पिवळं कोल्ड्रिंक कोणी पिणारच नाही, मागणारच नाही. काय कळत नाही दत्ताजी, कोण शिकवणार मला? रेस्टॉरंट जर चाललं नाही तर सगळ्यांचे पगार तरी कसे देणार मी? चला, गरमागरम साजूक तुपाची खीर खायला या. काका घ्या. काय रे, कशी झाली? वा, छान, मस्त. टाळ्या काय वाजवतेस? खीर कशी झाली आहे ते सांग. अहो, तुम्ही केलीत ना, मग मस्तच असणार. मी चाखून बघते. असं बरी, तू बघ कशी झाली खीर. कशी झाली? झाली ना पंचायत. आईना खोटं बोलता येतं कुठे? अगं बोल ना, काय झालं? काय ग आसावरी, कशी झाली आहे? थांब, मीच चाकून बघतो. वाह, क्या बात है दत्ताजी, एक नंबर खीर. अरे अशी खीर मी कोणाशी शेअरच करू शकत नाही तर. अगं बाई, केवढा पसारा करून ठेवलाय हा. येस. अहो, तुम्ही काय करताय? आम्ही पसारा केलाय म्हणजे मी चावरायला पाहिजे ना. अहो, काहीतरीच काय. अहो, तुम्ही किती वेळ स्वयंपाकघरात होतात. आता मी आवडते द्या. अरे असं कसं? तू शेफ आहेस माझी, मी तुझा शिष्य आहे, ट्रेनी आहे. आमच्याकडे ट्रेनीला काय म्हणतात माहिती का? छोटू.
ट्रेनिंग पिरियड मध्ये आम्हाला दिवसभर 10 किलो 20 किलो कांदे सोलायला लावायचे, बारीक चिरायला लावायचे माहितीये, नाही तर दिवसभर डिश वॉशिंग करायला लावायचे. कधी कधी तर त्या मनाने हे काहीच नाही. अहो ते ठीक आहे, ते कामाच्या ठिकाणी काम करावंच लागतं, पण आता आपण घरी आहोत ना. मग द्या ते फडकं द्या मला. पण नाही, नाही. अहो द्या ते फडकं ते मला. सोडा. अहो तुम्ही सोडा सोडा सोडा. अहो द्या द्या ना. अहो द्या द्या बरं. शुभ्रा, त्या खिरीच्या नावाखाली काय बनवलंय आजोबांनी? सगळी चव घालवली तोंडाची. तू बाजू पाणी पिऊ दे. ऐक ना, ते पाणी, अरे हे काय टेबलावर आहे ना, मी देते ना. चल. चेहऱ्यावर वाटत नाहीस, एक नंबरची हट्टी आहेस तू. हा, आता ओळखायला लागलो मी तुला. असं म्हणतात की स्त्रीला ओळखायला अख्खा जन्म घालवावा लागतो. हा, मग मी ओळखलं की नाही? आहेस की नाही हट्टी? मला काय माहित. बापरे, मग जन्मभर वाट पाहायला लागणार की काय? म्हणजे स्वभाव ओळखायला. माझ्या स्वभावातला एक गुण सांगू का? तुझ्यापेक्षा कणभर जास्त हट्टी आहे मी. कवी आता कोणाचा फोन? हॅलो, हा बोला. अहो नको नको, मला कुठलंही क्रेडिट कार्ड नकोय. अहो आसाबरी कुलकर्णींचाच नंबर आहे, पण नकोय म्हटलं ना. आता दुसऱ्या कोणाचा नंबर काय देऊ तुम्हाला मी? अहो नकोय. अहो नाही मी ठेवते फोन. अहो काय काय करताय तुम्ही? काय अरे करताय? मी भांडी घासतोय आणि मीच घासणार आहे. तुला सांगितलं ना मी हट्टी आहे म्हणून. काय चाल? अहो नळ बंद करा. काय करताय तुम्ही? जेणू काम तेणूच थाय विचार करू शकता काय? तुझ्या शब्दाबाहेर गेल्याचा परिणाम बघतोय मी. आपणच करा मॅडम, मी येतो.